एंजल ब्रोकिंग में अपना फ्री डीमैट अकाउंट खोलने के लिए डिस्क्रिप्शन में दिए गए लिंक पे अभी क्लिक करें और अपना फ्री डीमैट अकाउंट आज ही ओपन करें। नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी बांधलेली धरणे पाहणार आहोत। जगामध्ये भारताचा जलविद्युत निर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 7वा क्रमांक येतो। भारतात तब्बल 47,057 मेगावॉट इतकी वीज निर्मिती जलविद्युत प्रकल्पांद्वारे केली जाते। नागार्जुन सागर धरण जलविद्युत प्रकल्प। भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 10व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प। हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या 2 राज्यांच्या सीमेवर हैदराबाद शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे। नागार्जुन सागर हे धरण बांधण्याची संकल्पना इंग्रजांच्या काळात 1903 साली केली होती। नागार्जुन सागर धरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1955 मध्ये करण्यात आले होते। या धरणाचे बांधकाम 1966 मध्ये पूर्ण करण्यात आले। नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते। नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे। या धरणाची उंची 124 मीटर म्हणजेच 407 फूट आहे। या धरणाची लांबी 1550 मीटर म्हणजेच 5085 फूट आहे। नागार्जुन सागर या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 407 टीएमसी आहे। या धरणावर 110 मेगावॉटचा एक आणि 100.8 मेगावॉटचे 7 टर्बाइन्स बसवलेले आहेत। त्यावरून 816 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 10व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे। पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प। भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 9व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प। हे धरण हिमाचल राज्यात मंडी जिल्ह्यामध्ये आहे। पंडोह धरण 20 किंवा व्यास या नदीवर बांधलेले आहे। ह्या धरणाचे बांधकाम 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले। या धरणाची उंची 76 मीटर म्हणजेच 249 फूट आहे। या धरणाची लांबी 255 मीटर म्हणजेच 837 फूट आहे। पंडोह धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.45 टीएमसी आहे। या धरणावर 165 मेगावॉटचे 6 टर्बाइन्स बसवलेले आहेत। त्यावरून एकूण 990 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 9व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे। इंदिरा सागर जलविद्युत प्रकल्प।
भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 8व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे इंदिरा सागर धरण। हे धरण मध्य प्रदेश राज्यात खंडवा जिल्ह्यामध्ये आहे। इंदिरा सागर धरण नर्मदा ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे। या धरणाचे बांधकाम 1984 ते 2005 मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे। इंदिरा सागर धरणाची उंची 92 मीटर म्हणजेच 302 फूट आहे। या धरणाची लांबी 653 मीटर म्हणजेच 2142 फूट आहे। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 430.84 TMC आहे। इंदिरा सागर या धरणावर 125 मेगावॉटचे 8 टर्बाइन्स बसवलेले आहेत। त्यावरून एकूण 1000 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 8व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे। शरावती धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 7व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे शरावती जलविद्युत प्रकल्प। हा प्रकल्प कर्नाटक राज्यामध्ये शिवमोगा जिल्ह्यामध्ये आहे। शरावती प्रकल्प शरावती ह्या नदीवर बांधण्यात आलेला आहे। हा प्रकल्प लिंगनामाकी धरणापासून पुढे एक कृत्रिम जलाशय बनवला आहे। त्याचे नाव तलकालले जलाशय आहे। ह्या कृत्रिम जलाशयावर हा प्रकल्प बनवलेला आहे। या जलाशयातून 10 पाईपद्वारे खालील बाजूला पाणी सोडण्यात येते। त्या पाईपच्या समोरील बाजूला 10 टर्बाइन्स बसवलेले आहेत। त्या टर्बाइन्स वरतून वीज निर्मिती केली जाते। हा प्रकल्प जोग धबधब्यापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे। लिंगनामाकी ह्या धरणाचे बांधकाम 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले। या धरणाची उंची 193 मीटर म्हणजेच 633 फूट आहे। या धरणाची लांबी 2400 मीटर म्हणजेच 7874 फूट आहे। लिंगनामाकी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 151.75 TMC आहे। या प्रकल्पामध्ये 103.5 मेगावॉटचे 10 टर्बाइन्स बसवलेले आहेत। त्यावरून एकूण 1035 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 7व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे। भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 6व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प। भाकरा हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेश ह्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। भाकरा नांगल प्रकल्प सतलज ह्या नदीवर बनवण्यात आलेला आहे। या धरणाचे बांधकाम 1948 ते 1963 मध्ये पूर्ण करण्यात आले। भाकरा या धरणाची उंची 226 मीटर म्हणजेच 741 फूट आहे। या धरणाची लांबी 520 मीटर म्हणजेच 1700 फूट आहे। भाकरा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 339.76 TMC आहे।
भाकरा या धरणावर 108 मेगावॉटचे 5 टर्बाईन्स आणि 157 मेगावॉटचे 5 टर्बाईन्स बसवलेले आहेत. त्यावरून एकूण 1325 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 6व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. सरदार सरोवर जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प. सरदार सरोवर हे धरण गुजरात राज्याच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे. सरदार सरोवर हे धरण नर्मदा ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचे बांधकाम 1987 ते 2017 या कालखंडात पूर्ण करण्यात आले. सरदार सरोवर या धरणाची उंची 163 मीटर म्हणजेच 535 फूट आहे. या धरणाची लांबी 1210 मीटर म्हणजेच 3970 फूट आहे. सरदार सरोवर या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 335.41 TMC आहे. सरदार सरोवर या धरणावर 200 मेगावॉटचे 6 टर्बाईन्स आणि 50 मेगावॉटचे 5 टर्बाईन्स बसवलेले आहेत. त्यावरून एकूण 1450 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 5व्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. नातपा झाकरी जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे नातपा झाकरी जलविद्युत प्रकल्प. नातपा झाकरी हे धरण हिमाचल प्रदेशामध्ये आहे. हे धरण सतलज ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नाथपा झाकरी या धरणाचे बांधकाम 1993 ते 2004 मध्ये पूर्ण करण्यात आले. या धरणाची उंची 67.5 मीटर म्हणजेच 221 फूट आहे. या धरणाची लांबी 185 मीटर म्हणजेच 607 फूट आहे. नातपा झाकरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 121.13 TMC आहे. नातपा झाकरी या धरणावर 250 मेगावॉटचे 6 टर्बाईन्स बसवलेले आहेत. त्यावरून एकूण 1500 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4थ्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. श्रीशैल्यम धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे श्रीशैल्यम धरण जलविद्युत प्रकल्प. हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे. श्रीशैल्यम हे धरण कृष्णा ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचे बांधकाम 1960 ते 1981 या काळामध्ये पूर्ण करण्यात आले. या धरणाची उंची 145.50 मीटर म्हणजेच 476 फूट आहे. श्रीशैल्यम धरणाची लांबी 512 मीटर म्हणजेच 1680 फूट आहे. श्रीशैल्यम धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 216 TMC आहे. श्रीशैल्यम या धरणावर 150 मेगावॉटचे 6 टर्बाईन्स आणि
110 मेगावॉटचे 7 टर्बाईन्स बसवलेले आहेत. त्यावरून एकूण 1670 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 3ऱ्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे कोयना धरण जलविद्युत प्रकल्प. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 या काळामध्ये पूर्ण करण्यात आले. कोयना या धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजेच 339 फूट आहे. या धरणाची लांबी 807.2 मीटर म्हणजेच 2648 फूट आहे. कोयना या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105 TMC आहे. कोयना या धरणावर 20 मेगावॉटचे 2, 70 मेगावॉटचे 4, 75 मेगावॉटचे 4, 80 मेगावॉटचे 4 आणि 250 मेगावॉटचे 4 असे एकूण 10 टर्बाईन्स बसवलेले आहेत. त्यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सध्याचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. तेहरी जलविद्युत प्रकल्पाचे जेव्हा काम पूर्ण होईल त्यानंतर कोयना हा प्रकल्प 2ऱ्या क्रमांकावर येईल. सध्या हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. टिहरी धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 1ल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे टिहरी धरण जलविद्युत प्रकल्प. टिहरी धरणाचा जगातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये 11वा क्रमांक येतो. हे धरण भारत देशातील उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील नवीन टिहरी शहराजवळ बांधलेले आहे. टिहरी हे धरण भारतातील सर्वात मोठ्या गंगा नदीची उपनदी भागीरथी ह्या नदीवर बांधलेले आहे. हे धरण 1978 ते 2006 दरम्यान बांधण्यात आलेले आहे. टिहरी धरण दिल्ली शहरापासून 322 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण देहरादून शहरापासून 112 किलोमीटर अंतरावर तसेच ऋषिकेश शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे. टिहरी धरणाची उंची 260.5 मीटर म्हणजेच 855 फूट आहे. या धरणाची लांबी 575 मीटर म्हणजेच 1886 फूट इतकी आहे. टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे. टिहरी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 139.39 TMC म्हणजेच 1,39,390 दशलक्ष घनफूट इतकी आहे. टिहरी धरणाच्या जलाशयाला रामतीर्थ सागर असे म्हणतात. टिहरी हे धरण टिहरी विकास परियोजनेतील एक महत्त्वाचे धरण आहे. या परियोजनेतील कोटेश्वर हे दुसरे धरण आहे. कोटेश्वर हे धरण टिहरी धरणापासून पुढील बाजूला काही अंतरावर आहे. ही परियोजना पूर्ण झाल्यानंतर 2400 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाणार आहे.
त्यापैकी सध्या टिहरी धरणावरून 1000 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जात आहे, तर कोटेश्वर धरणावरून 400 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जात आहे आणि 1000 मेगावॉट क्षमतेचे टिहरी पंप प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे धरण सध्या THDC कंपनीच्या ताब्यात आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल. सध्या या प्रकल्पाचा भारतामधील वीज निर्मिती करणाऱ्या धरणांच्या यादीमध्ये 5वा क्रमांक येतो. पण ह्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे म्हणजेच 2400 मेगावॉट वीज निर्मिती करणारे हे देशातील सर्वात मोठे आणि पहिल्या क्रमांकाचे धरण किंवा हा प्रकल्प होईल. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो आणि लाईक करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. धन्यवाद.